शेजारच्या काकू आमच्या दारात उभ्या राहून 1.5 तास गप्पा मारत होत्या, पण त्या घरात येऊन बसल्या नाहीत, कारण त्यांना उशीर होत होता. या योजनेमध्ये गुंतवणूक करा आणि बघा, 4 महिन्यात तुमच्या दारात ऑडी नाही उभी राहिली तर तुम्ही आहात आणि मी आहे, असं सांगून माझा गुंतवणूक सल्लागार माझ्यासमोर स्कूटरवरून निघून गेला. संध्या, मला विसरून जा शुभम, माझं आता लग्न होणार आहे. रितेश, पण माझं नाव तर रितेश आहे. संध्या, तू पण विसरून जा आणि शुभमला पण सांगून टाक. एक डॉक्टर रुग्णांच्या मागे पळत होते. काही लोकांनी त्यांना विचारले, काय झाले? डॉक्टर, अहो, 4 वेळा हा माणूस माझ्याकडे डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आला. प्रत्येक वेळी केस कापून झाले की पळून जातो. पत्नी, डॉक्टर, माझ्या नवऱ्याने चुकून पॅन कार्ड गिळलंय, काहीतरी करा पटकन. डॉक्टर, शांत व्हा, त्यांना आधार कार्ड पण गिळायला सांगा. दोन्ही लिंक झाल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. स्थूलपणा आणि वजन वाढत चाललं आहे, त्यामुळे बाहेर खाणं बंदच केलं आहे. आता पार्सल घेऊन येतो आणि घरीच खातो. शिक्षक, शस्त्रक्रियेच्या आधी रुग्णाला बेशुद्ध का केले जाते? विद्यार्थी, रुग्णाला बेशुद्ध केले नाही तर तो शस्त्रक्रिया कशी करतात ते शिकेल आणि मग डॉक्टरांना काम उरणार नाही म्हणून. आई, टप्पू, आंघोळ करून घे. उठ रे, किती उशीर झाला. टप्पू, बाथरूममध्येच जाऊन झोपतो. आई काही तिथे शोधायला येणार नाही. एका उच्च शिक्षित तरुणाने उगाच फापड पसारा न मांडता मोजक्या शब्दात विवाहासाठी वृत्तपत्रात जाहिरात दिली. डोका आहे, खाणारी पाहिजे. पुण्याच्या बस स्टँडवर एक जण ओरडत होता, नाशिकची पळून आली, नाशिकची पळून आली. बंड्याने उत्सुकतेने घाईघाईने मागे वळून पाहिले. मागे आलेल्या बसच्या पाठीवर लिहिले होते, नाशिक चिपळूण.